मी आता छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या वन लेक ट्री या परिसरात आहे। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते पाऊस सुरू असल्यामुळे निसर्गानं सौंदर्याची मुक्त हातानं उधळण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि हे एक जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरापासून अतिशय जवळचा लेक आहे। मात्र याचं दुसरं असं वैशिष्ट्य होतं की या ठिकाणी एक आपण काटेरी बाभळीचं झाड पाहतोय आणि हेच काटेरी बाभळीचं झाड या संपूर्ण तलावाचं सौंदर्य होतं। या ठिकाणी हजारो जे आहे ते तरुणी यायचे आणि रोज रील तयार करायचे। मात्र कुणीतरी अज्ञात इस्मानं गेल्या 2 दिवसापूर्वी अशा पद्धतीनं या झाडाचा काटा काढला आणि हे आता बाभळीचं काटेरी झाड अशा पद्धतीने जे आहे ते निश्चित पडल्याचं चित्र पाहायला मिळतं। मात्र याच झाडामुळे जे आहे ते अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे। गेल्या 2 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरच्या लोकेशनला इंस्टाग्रामवर तब्बल 10 लाख रील जे आहे ते या झाडाच्या अनुषंगाने आल्यात आणि अनेक निसर्गप्रेमींनी जे आहे ते हे झाड तोडल्यामुळं हळहळ व्यक्त केली। अगदी ज्या पद्धतीने मी आता सांगतोय, ज्या 10 लाख रील इंस्टाग्रामवर पाहायला मिळतात त्या केवळ केवळ जे आहे ते जे पब्लिक अकाउंट होते त्यांच्या होत्या। अनेक अकाउंटला जे आहे ते प्रायव्हेटमध्ये सुद्धा या झाडाच्या अनुषंगाने रील तयार झाल्यात आणि आता पुन्हा जे आहे ते काही निसर्गप्रेमींनी या ठिकाणी नव्यानं काही झाड लावल्याचं चित्र पाहायला मिळतं। जेव्हा या झाडापाशी रील काढलं जातं, फोटो काढलं जातं, तेव्हा या झाडाचं प्रतिबिंब जे आहे ते या तळ्यात उमटतं आणि आकर्षक असा फोटो या ठिकाणी निघतोय। मात्र ज्या पद्धतीने या झाडावर कुऱ्हाड चढवली त्यामुळे जे ते अनेकांना वाईट वाटतं आणि त्यामुळे जे आहे ते अनेकांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली। खरं तर हे काटेरी बाभळीचं झाड होतं। मात्र असं असलं तरी गुलाबापेक्षा जास्त प्रेम जे आहे ही तरुणाई या झाडावर करत होती आणि आज छत्रपती संभाजीनगर आणि शहरात जे आहे ते या झाडाचा विषय चर्चेत आला आहे। कुणीतरी खोडसाळपणे या झाडाचा जीव घेतला आहे। आपल्यासोबत काही तरुणी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, तू इथं आलेस, अशा पद्धतीने हे झाड तोडले, काय वाटतं? हे खूप वाईट केले। आपण झाडे लावले पाहिजे ना की तोडले पाहिजे। आणि हे एक छान म्हणजे काय कोणाला त्रास नव्हतं देत किंवा काही करत नव्हतं, तर ज्याने पण तोडलंय खूप वाईट केलेले। हे आपण झाडं जितके झाले तितके लावलेच पाहिजे ना की त्याला तोडले पाहिजे। ते आपल्याला इन फ्युचर पण काम येणारच आहे ते, बस अजून काही नाही बोलू शकत। आपण बघतोय दररोज जे आहे ते झाडाची कत्तल होते। मात्र हे काटेरी बाभळीचं झाड तुटलंय म्हणून जे आहे ते खूप वाईट वाटते। काय कारण आहे नेमकं मागचं? हे एवढं असं करायला नव्हतं पाहिजे, बस एवढंच म्हणणं आहे। ज्यांनी बी केलं त्याने खूप वाईट केलंय, बस ना। पण नव्हतं करायला पाहिजे। खूप जण असे आले होते, आता इथं येण्याचा अर्थच काही राहिला नाहीये, त्यामुळे खूप वाईट वाटते। आता इथं आलं बी त्या झाडाला पाहून वेगळं वाटतंय। जर लोकांसोबत असं झालं असतं, ते तर झाड आहे, ते तर काही बोलू शकत नाही, तरी असं नव्हतं करायला पाहिजे, बस एवढंच। म्हणजे इथे येण्याचं कारण जे आहे ते एक झाड होतं। हो, हे तर खरंच आहे। निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी होत्या। कारण या ठिकाणी जे ते मोठी चढाई करायची आणि वर यायचं, त्याचं कारणच जे होतं ते काटेरी बाभळीचं झाड होतं। मात्र हे झाड तुटल्यामुळे जे ते अनेकांना वाईट वाटतं, त्या अशा बोलक्या प्रतिक्रिया यांनी दिल्यात। अजून काही तरुणांशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय तू इथं आलास, आता हे झाड आपल्यात नाही, काय वाटतं? काही नाही, चांगलं वाईट वाटतंय थोडंसं। चांगलं झाड होतं, बस बस झालं, काय म्हणून। निश्चितच आपण बघतोय हे सगळे तरुण होते, ज्या पद्धतीनं हे झाड तोडलं म्हणून जे ते त्यांनासुद्धा वाईट वाटते। खरं तर या झाडाने जे आहे ते अनेक वर्षे या ठिकाणी अनेकांना सहारा दिला होता, आश्रय दिला होता। जेव्हा एकांत असायचा तेव्हासुद्धा लोक झाडाखाली येऊन बसायचे। अनेकांच्या प्रेमाची हे साक्षीसुद्धा झाड ठरलेलं आहे। मात्र गेल्या काही दिवसापूर्वी हे झाड तोडलं त्यामुळे जे ते अनेकांच्या अश्रूंना बांध फुटला आहे। इंस्टाग्रामवर जे आहे ते अक्षरशः याच रील्स आपल्याला पाहायला मिळतात। आता संपूर्ण निसर्गप्रेमींनी या परिसरात झाडं सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि झेंजी जे आहे ते या झाडाचा 10वासुद्धा साजरा करणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।